धनत्रयोदशीच्या दिवशी या विशेष वस्तू खरेदी केल्यास तुम्हाला देखील होईल धनलाभ। धनत्रयोदशीचा सण 18 ऑक्टोबर 2025 शनिवारी साजरा केला जाईल। या दिवशी देवी लक्ष्मी आणि धन आणि समृद्धीच्या देवी धन्वंतरी यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे घरात सुख, शांती आणि संपत्तीच्या वाढीसाठी खूप शुभ मानले जाते। धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी दिवशी साजरा केला जातो। याला धन त्रयोदशी आणि धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात। 5 दिवस चालणाऱ्या दिवाळीच्या सणाला धनत्रयोदशीने सुरुवात होते। या दिवशी देवी लक्ष्मी आणि धन आणि समृद्धीच्या देवी धन्वंतरी यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी आणि अमृत कलश प्रकट झाले होते, म्हणूनच त्याला धनत्रयोदशी म्हणतात। पंचांगानुसार यावर्षी धनत्रयोदशीचा सण 18 ऑक्टोबर 2025 शनिवारी साजरा केला जाईल। धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी येते। धनत्रयोदशीच्या दिवशी काही खास वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी या शुभ वस्तू खरेदी केल्याने घरात सुख, शांती कायम राहते आणि संपत्ती वाढते। चला तर मग जाणून घेऊया या शुभ दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या तुमच्या संपत्तीत 13 पटीने वाढ होईल। धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर यंत्र खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर यंत्र घरात, दुकानात किंवा तिजोरीत ठेवल्याने संपत्ती आणि समृद्धी येते। या उपाययोजनांमुळे निधीची कमतरता दूर होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल, असे मानले जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते। असे केल्याने गरिबी दूर होते आणि घरात श्रीमंती वाढते। मीठ नकारात्मक ऊर्जा देखील काढून टाकते। त्याचवेळी घराच्या अंगणात किंवा भांड्यात कोथिंबीर टाकल्याने समृद्धी येते। धनत्रयोदशीच्या दिवशी तांब्याच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। तांब्याची भांडी किंवा पूजेशी संबंधित वस्तू घरी आणल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्य सुधारते। या दिवशी घरी भांडी किंवा ब्राझपासून बनवलेले सजावटीचे सामान आणणेही शुभ असते। धनत्रयोदशी संपत्ती आणि धातू या दोन्हीशी संबंधित आहे। म्हणूनच या दिवशी तांबे, पितळे, चांदीची भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। ज्योतिषशास्त्र म्हणते की धातू खरेदी केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो आणि खर्च कमी होतो। धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा खूप जुनी आहे। असे मानले जाते की या दिवशी नवीन झाडू आणल्याने गरिबी दूर होते। झाडू लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। नवीन झाडूने घर स्वच्छ केल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांच्या मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते। नवीन मूर्ती घरी आणून त्यांची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरात धन, अन्न आणि सुखाची कधीही कमतरता भासत नाही। देवी लक्ष्मी ही समृद्धी आणि सौभाग्याची देवी आहे। या दोघांच्या कृपेने जीवनात प्रगती आणि शांती आहे।